नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेल्थ अँड डिसीजेस या प्रकरणाच्या 6व्या भागामध्ये आपण पाहतोय मिसयूज ऑफ मेडिसिन अँड जेनेरिक मेडिसिन्स। ह्या दोन पॉइंट बरोबर आणखी काही पॉइंट या प्रकरणात आपण पाहणार आहोत। चला तर पाहू। फर्स्ट पॉइंट, कलेक्ट इन्फॉर्मेशन। काय माहिती तुम्हाला गोळा करायची आहे। सो लुक हियर फर्स्ट, हॅव यू एवर सीन युअर ग्रँडपेरेंट्स टेकिंग द डेकॉक्शन? डिस्कस अबाउट इट विथ देम। तुमच्या घरी असणारे तुमचे आजी आजोबा कधी कधी औषध म्हणून औषधी वनस्पतींचे काढे घेतात, कधी कधी चाटण घेतात। तर ह्या ज्या औषधी वनस्पती आहेत यांच्याविषयी तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्या बरोबर चर्चा करायची आणि त्या संदर्भात माहिती गोळा करायची आहे। कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँडपेरेंट्स अबाउट यूज ऑफ ॲलोवेरा। ॲलोवेराचा वापर काय किंवा कोरफडीचा वापर कसा करतात, टर्मेरिक हळदीचा वापर कसा करतात, जिंगर माहिती आहे, आल्याचा वापर कशासाठी करतात, गार्लिक लसणेचा वापर कसा करतात। म्हणजे ॲलोवेरा, टर्मरिक, जिंगर, गार्लिक यांचा औषध म्हणून कशा प्रकारे वापर केला जातो त्यांची माहिती तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्याकडून मिळवा। नेक्स्ट पॉइंट, इंटरनेट माय फ्रेंड्स। संगणकाच्या मदतीने सुद्धा तुम्हाला काही माहिती गोळा करायची आहे। काय करायचे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट मेथड ऑफ ट्रीटमेंट लाईक आयुर्वेदा, हेमोथेरपी, नॅचरल हिलिंग्स, ॲलोपॅथी, युनानी एक्सेट्रा। संगणकाच्या मदतीने तुम्ही काय करायचं, आयुर्वेदिक पद्धतीचा वापर कसा करतात, होमिओपॅथीचा वापर कसा करतात, नॅचरल हिलिंग निसर्गोपचार याचा वापर कसा करतात, ॲलोपॅथीचा वापर कसा करतात आणि युनानी ही सुद्धा एक औषध उपचार पद्धती आहे, त्याचा वापर कसा करतात। या सर्व पद्धतींची माहिती तुम्हाला संगणकाच्या मदतीने इंटरनेटच्या मदतीने मिळवायची आहे। नाउ हियर्स द नेक्स्ट पॉइंट, मिसयूज ऑफ मेडिसिन्स। औषधांचा गैरवापर कशा प्रकारे केला जातो ते आपल्याला इथं पाहायचं आहे। समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर्स। बऱ्याच वेळा काय घडतं की आपल्या घरातील लोक डॉक्टरांच्याकडे न जाताच काही रोगावरती औषध मेडिकलमधून आणतात। म्हणजे प्रत्येक वेळी डॉक्टरांच्याकडे जाण्यापेक्षा मेडिकलमध्येच जायचं आणि तिथूनच त्यांना विचारून औषधं घ्यायची। पण ही औषधं प्रॉपर असतात का, नसतात। ओव्हरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट युअर बॉडी। याच्यामुळे काय होतं, औषधांचा जो डोस आहे तो डोस कमी जास्त होतो, कधी कधी कमी होतो, कधी कधी जास्त होतो आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो। फॉर एक्झाम्पल, ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर्स। जर तुम्ही मोठ्या प्रमाणात पेन किलर्स घेत असाल, वेदनाशामक गोळ्या घेत असाल, वेदनाशामक गोळ्यांचा डोस मोठ्या प्रमाणात घेत असाल, जास्त प्रमाणात घेत असाल, तर त्याचा परिणाम काय होतो, इट मे डॅमेज नर्वस सिस्टीम। त्याचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीमवरती म्हणजे चेतासंस्थेवरती होतो, एक्सक्रिटरी सिस्टीम उत्सर्जन संस्थेवरती होतो, लिव्हर यकृतावर त्याचा परिणाम होतो। म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे जे ऑर्गन्स आहेत, नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर्स, याच्यावरती ह्या वेदनाशामक गोळ्यांचा परिणाम होतो। ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड्स टू नॉजिया, स्टमक ॲचिंग, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग एक्सेट्रा। ओव्हरडोस ऑफ अँटीबॉडीज, आपण अँटीबॉडीजचा ओव्हरडोस घेतला म्हणजे प्रतिजैविकांचा ओव्हरडोस घेतला तर काय होतं, इट मे लीड्स टू नॉजिया। त्याच्या अतिवापरानं काय होते, मळमळ होते। नॉजिया म्हणजे काय, मळमळ होते। स्टमक ॲचिंग, पोट दुखायला लागतं, काय होतं, पोट दुखायला लागतं। डिसेंट्री, शौचाला पातळ होतं, जुलाब होतात। रॅश, अंगावरती पुरळ उठतात, रॅश म्हणजे काय, अंगावरती पुरळ उठतात। व्हाईट पॅचेस ऑन टंग, आपली जीभ पांढरी होते, म्हणजे जिभेवरती पांढरे चट्टे पडतात। तर या प्रकारचे परिणाम ह्या
औषधांच्या अतिवापरानं होतं, म्हणजेच काय आपण औषधांचा मिसयूज करतो, गैरवापर करतो. नाव वी शेअर्स नेक्स्ट पॉईंट, थिंक अबाउट इट. एका गोष्टीवर तुम्ही विचार करायचा आहे. काय करायचं आहे? पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्स फॉर दिस? विच वन? समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काही श्रीमंत असतात, काही गरीब असतात. श्रीमंत लोक हवी तशी औषधे घेऊ शकतात, हव्या त्या किमतीला घेऊ शकतात. पण गरीब लोक जे आहेत ज्यांच्याकडं आर्थिक सुबत्ता नाही, अशा लोकांना ही महागडी औषधं परवडत नाहीत. इज देअर एनी अल्टरनेटिव्स फॉर दिस? मग त्याला काय पर्याय आहे का? विच वन्स? असेल तर कोणता आहे? तर तो पर्याय आपल्याला इथं बघायचा आहे, त्याच्यावरती विचार करायचा आहे. आता तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच ठिकाणी जेनेरिक मेडिकल्स नावाचे बोर्ड लागले. म्हणजे जसे आपले नेहमीचे मेडिकल्स आहेत तसेच दुसरे एक मेडिकल्स जेनेरिक नावानं मेडिकल्स चालू केलेत. आणि ह्या मेडिकलमध्ये तुम्हाला जी औषधे मिळतात ती सर्वांना परवडण्यासारखी असतात. तर ही एक पद्धत आहे, त्याचीच माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे. सो दीज आर द जेनेरिक मेडिसिन्स. हे काय सगळी जेनेरिक मेडिसिन्स आहेत. ती ही जी औषधं आहेत आपल्याला मेडिकलमध्ये गेल्यानंतर जशी औषधं मिळतात तशीच ही औषधं असतात, वेगळीशी काय नसतात, फक्त किंमत कमी असते. आता याची किंमत का कमी असते ते आपल्याला इथं बघायचं आहे. जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे काय तर पहा, जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. हे जे जेनेरिक मेडिसिन्स आहेत हे कसे सामान्य औषध आहेत. कसे आहेत? सामान्य औषधं. These are manufactured and distributed without any patent. ही औषधं तयार करताना किंवा वितरण करत असताना याचं कुठलंही पेटंट काढलं जात नाही किंवा कुठल्याही पेटंटच्या नावानं याची मॅन्युफॅक्चरिंग केलं जात नाही. कारण एखाद्या गोष्टीचा शोध लागला तर त्याचं पेटंट काढावं लागतं आणि पेटंट काढणं म्हणजे त्याचा खर्च आहे. पण जेनेरिक औषधं तयार करताना याचं पेटंट घ्यावं लागत नाही, म्हणजे तो खर्च इथं कमी होतो. त्याचमुळे ही औषधं तुम्हाला कमी किमतीत मिळतात. These medicines are at par in quality with branded medicines. मेडिकलमध्ये जी ब्रँडेड औषधे मिळतात त्याची जी क्वालिटी आहे तीच क्वालिटी ह्या औषधांची असते. म्हणजे क्वालिटीमध्ये कुठं बदल नसतो. तरीसुद्धा ही स्वस्त का मिळतात? तर का मिळतात ते पाहायचं. बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फेवर एक्सपेन्स ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल्स. हे जी औषधं तयार केली जातात ह्या औषधांचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तयार केला जात नाही, कारण हा फॉर्म्युला आधीच तयार असतो. म्हणजे फॉर्म्युला तयार करण्यासाठी इथं पैसे खर्च करावे लागत नाहीत, म्हणजे हा खर्च वाचतो. कारण मुख्य भाग काय, कोणतंही औषध तयार करत असताना त्याचा फॉर्म्युला तयार करावा लागतो आणि ह्या फॉर्म्युलाचाच खर्च जास्त असतो आणि हा खर्च इथं वाचतो. त्यामुळं याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे, निर्मिती कॉस्ट आहे ह्या औषधांची, ती अतिशय कमी असते. का कमी असते? कारण त्यांचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तयार मिळतो, तो तयार करावा लागत नाही. नाव वी थिंक अबाउट नेक्स्ट पॉईंट हिअर, यूज ऑफ ICT. ICTचा वापर करून आपण काय करू शकतो? यू कॅन इझिली ऑब्टेन द जेनेरिक मेडिसिन्स यूजिंग मोबाईल ॲप लाईक हेल्थ कार्ट अँड जनसमाधान. तुम्ही मोबाईलमध्ये हेल्थ कार्ट आणि जनसमाधान ह्या ॲपचा वापर करून ह्या जेनेरिक मेडिसिनची माहिती मिळवू शकता. डाउनलोड दोज ॲप ऑन युअर मोबाईल्स अँड यूज इट इफ नेसेसरी. तुम्ही काय करायचं आहे, हे जे ॲप आहे ते ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहेत आणि त्यांचा वापर गरजेनुसार करायचा आहे. सो दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट जेनेरिक मेडिसिन्स. नाव सर नेक्स्ट पॉईंट, लाईफस्टाईल अँड डिसीजेस. जीवनशैली आणि आजार यांचा एकमेकाशी काय संबंध आहे का ते आपल्याला इथं पाहायचं आहे. तर पहा, लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन्स अँड टाईप ऑफ फूड्स. आपल्या लाईफस्टाईलमध्ये कशाचा समावेश असतो? आपली जीवनशैली म्हणजे काय, रोजचा आहार विहार आपण काय घेतो, आपण दिनचर्या काय करतो, ही आपली लाईफस्टाईल असते. नावडेज आताच्या दिवसामध्ये हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट. आजकालच्या लोकांना एक सवय आहे की सकाळी उशिरापर्यंत बेडमध्ये झोपून राहणं.
अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट आणि रात्रीच्या वेळी उशिरा झोपणं. म्हणजे रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं ही आजची लाईफस्टाईल झालेली आहे. फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग्स. आपल्या जेवणाच्या वेळेमध्ये सातत्यानं बदल होतो, वारंवार बदल होतो. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज. कुठल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम आपण करत नाही, दुर्लक्ष करतो. कन्झम्पशन ऑफ जंक फूड. जंक फूडचा वापर जास्त प्रमाणात करतो. एक्सेट्रा हॅव बीन इन्क्रीज्ड. म्हणजे ह्यांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण सातत्यानं वाढलेलं आहे. म्हणजेच कन्झम्पशन ऑफ जंक फूड, अरबट चरबट खाण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. ड्यू टू दिस, त्याच्यामुळे काय होतं, सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. या जीवनशैलीमुळे, ह्या लाईफस्टाईलमुळे लोकांचं आरोग्य सातत्याने बिघडतं किंवा वरचेवर बिघडतं. लोक वरचेवर आजारी पडतात. इफ फ्रिक्वेंटली ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड, पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल्स. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड, जर आजारी पडण्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं असेल तर काय करावं लागेल, पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल. तर लोकांना योग्य अशी जीवनशैली अंमलात आणावी लागेल, योग्य जीवनशैली विचारात घ्यावी लागेल, त्या पद्धतीनं वागावं लागेल. इट मस्ट बी इन्क्लूड सफिशियंट स्लीप. त्याच्यामध्ये काय पाहिजे, योग्य झोप पाहिजे, पुरेशी झोप पाहिजे. राईट फूड, योग्य समतोल आहार पाहिजे. योगासना, आपण योगासन केले पाहिजेत. प्राणायाम केले पाहिजेत. अँड फिजिकल एक्झरसाइज, शारीरिक व्यायाम केला पाहिजे. म्हणजे राईट लाईफस्टाईलमध्ये काय अपेक्षित आहे, इट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, पुरेशी झोप पाहिजे. राईट फूड, योग्य आहार पाहिजे. योगासना, प्राणायाम अँड फिजिकल एक्झरसाइज, म्हणजे योगासन, प्राणायाम आणि शारीरिक व्यायाम यांचा समावेश पाहिजे. फिजिकल एक्झरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. शारीरिक व्यायाम करत असताना सुद्धा ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार केला पाहिजे किंवा क्षमतेपेक्षा जास्त करून चालणार नाही. प्राणायाम अँड योगासना शुड बी परफॉर्म्ड अंडर द एक्सपर्ट सुपरविजन्स. प्राणायाम आणि योगासन करत असताना सुद्धा त्याच्यातील जे एक्सपर्ट आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या देखरेखीखालीच तुम्ही काय करायचे, प्राणायाम आणि योगासना करायचे आहेत. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासना. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, प्राणायाम आणि योगासनाचे व्हिडिओ भरपूर आहेत जे यूट्यूबवरचे, तुम्ही ते सर्च करून पाहू शकता. सो दीज आर द लाईफस्टाईल अँड डिसीज. रिलेशन बिटवीन लाईफस्टाईल अँड डिसीजेस. सो दीज आर रिलेशन बिटवीन लाईफस्टाईल अँड डिसीजेस. नाव वी शेअर द नेक्स्ट पॉईंट, व्हॅक्सिनेशन, लसीकरण. काय करायचं आहे, व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. कोणत्याही रोगाचा संसर्ग होऊ नये किंवा कोणत्याही रोगापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, प्रतिबंध करायचा असेल तर लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे. योग्य ती लस टोचून घेणं महत्त्वाचं आहे. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी. जवळच्या दवाखान्यात जाऊन तुम्ही काय करायचं, लसीकरणाचा तक्ता मिळवायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. हा लसीकरणाचा तक्ता जर तुम्ही मिळवला तर आपल्याला कोणती लस कधी घ्यायची आहे याची माहिती मिळेल. ॲज लाईक वी शेअर्स लाईफस्टाईल अँड डिसीजेस अँड व्हॅक्सिनेशन्स. नाव वी शेअर्स नेक्स्ट पॉईंट, डू यू नो. तुम्हाला माहिती आहे का. काही गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं. का आवश्यक असतं तर पहा, आता इथे एक माहिती तुम्हाला दिल्या, ती माहिती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे तर पहा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. भारत सरकारनं एक योजना डिक्लेअर केली. कोणती योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. म्हणजे 1 जुलै 2015 रोजी भारत सरकारनं एक योजना जाहीर केली. त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जन औषधी योजना. In this scheme, best quality medicines are made available in affordable price to the citizens. या स्कीममध्ये काय आहे, बेस्ट क्वालिटी
मेडिसिन्स, उच्च प्रतीची जी औषधं आहेत ती औषधं योग्य त्या किमतीमध्ये नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले. जन औषधी स्टोअर्स आर लॉन्च्ड फॉर दिस पर्पज आणि या हेतूनं जन औषधी स्टोअर्स सुद्धा सुरू करण्यात आलेली आहेत. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. आपल्या भारतीय कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात, एक्सपोर्ट करतात. काय एक्सपोर्ट करतात, जेनेरिक मेडिसिन्स. जे काही जेनेरिक मेडिसिन आहेत ते जास्तीत जास्त एक्सपोर्ट करतात, म्हणजे बाहेरच्या देशातनी पाठवतात, मोठ्या प्रमाणात पाठवतात. हाऊएव्हर तरीसुद्धा those medicines are sold under brand names with high price in India. तरीसुद्धा आपल्या भारत देशामध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावाने ही औषधं जास्त किमतीला विकली जातात. इन अमेरिका 80% मेडिसिन्स यूज्ड आर जेनेरिक. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये 80% जी औषधं विकली जातात ती औषधं कुठले, जेनेरिक औषध आहेत. ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन ऑफ मनी इज सेव्ड देअर्स. आणि त्यामुळे काय होतं, शेकडो अब्ज रुपये इथे वाचवले जातात. म्हणजे बघा, अमेरिकासारख्या देशामध्ये जेनेरिक औषधांचा वापर 80% केला जातो आणि आपल्या भारत देशामध्ये बरीचशी जनता गरीब असूनसुद्धा औषधावर विश्वास न ठेवता ब्रँडेड औषधांचाच वापर जास्त केला जातो, जेनेरिक औषधांचा जास्त वापर केला जात नाही. नाउ सर नेक्स्ट पॉइंट, लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज. आरोग्य दिन विशेष साजरे करण्यासाठी काही दिवस आपल्याला इथे बघायचे. फर्स्ट आहे 7 एप्रिल म्हणजे 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, जागतिक आरोग्य दिन आहे. म्हणजे 7 एप्रिलला काय केलं जातं, जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 14 जून 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, जागतिक रक्तदान दिन हा 14 जूनला साजरा केला जातो. 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, जागतिक हृदय दिन हा 29 सप्टेंबरला साजरा केला जातो. अँड लास्ट इयर 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीस डे, जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. So as like we share so which days celebrate for health awareness days. Now here's the last point in this topic. Understand the importance blood donation. रक्तदान विषयी आपल्याला महत्त्व जाणून घ्यायचं आहे. रक्तदान विषयी काय करायचं आहे, महत्त्व जाणून घ्यायचं आहे. 1 unit blood donated by a person can fulfill the need of 3 persons at a time. एका व्यक्तीनं 1 युनिट ब्लड रक्त जर डोनेट केलं, रक्तदान केलं, तर ते रक्त एका वेळी 3 लोकांची गरज भागू शकतं. फॉर एक्झाम्पल RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. याच्यामध्ये काय असणार आहे, RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स, तांबड्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी अँड प्लेटलेट्स, रक्तबिंबिका. One can save the life of 12 person by donating the blood for 4 times a year. एखाद्या व्यक्तीने जर वर्षातून 4 वेळा रक्तदान केलं तर तो 12 जणांचे जीव वाचवू शकतो. तो 12 जणांना रक्त देऊ शकतो, 12 जणांचं आयुष्य वाचवू शकतो. तर हे रक्तदान करण्यामागचं महत्त्व आहे. हे महत्त्व सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. सो ॲज लाईक वी सी दिस टॉपिक हिअर्स हेल्थ अँड डिसीजेस. अशा पद्धतीनं आपण हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक इथं पाहिला. या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिलेत. हा 6वा व्हिडिओ म्हणजे शेवटचा व्हिडिओ आहे आणि या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व एक्झरसाइज, या प्रकरणाचा एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करायचा आहे. आता आपण इथंच थांबतोय, पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याचंच पुढचं प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.